हाय, मी राणी. कशा आहेत? मजेत आहेत ना? तर इथे बघा मस्त संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि मी मस्त चहा ठेवून घेतलेला आहे इथे. आणि आज आहे 31st आणि 31st काय विशेष आहे तर मी सांगतेच तुम्हाला पुढे. इथे कोथिंबीर निवडते मी, गावरान कोथिंबीर आहे मस्त अशी आणि थंडी खूप वाजते. आज आहे बघा 31st आणि आमच्याकडे 31st पार्टी वगैरे काही नसते. आमचं जसं नॉर्मल जे रेग्युलर आपले डेज असतात ना तसंच आमचं हे पण रेग्युलर डेज असते. आणि आता मी इथे कोथिंबीर निवडून घेते. छान मस्त अशी गावरान कोथिंबीर आहे आणि एवढी थंडी वाजते ना, खूप खूप गार वातावरण आहे नाही का. तर अशी काही आमची 31st आहे. आज आहे एकादशी. माझा उपवास आहे आणि मी दुपारी स्वयंपाक बनवला होता. तर तो स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे मला काही करायचं देखील नव्हतं इथं स्वयंपाक वगैरे. दुधी भोपळ्याची भाजी आणि पोळ्या बनवलेल्या होत्या मी. आणि इथे मस्त असं चहा ठेवलं होतं बघा, अद्रकचं छान असं चहा झालेला आहे. आणि थंडीमध्ये अद्रकचं चहा पिणं म्हणजे वा, छानच वाटतं मला. घसा दुखतोय तर घशाला पण जरा शेक मिळतो आणि जरा चहा पिल्यानं जरा छान फ्रेश पण वाटतं. तर इथे मी माझ्यासाठी मस्त चहा बनवून घेतला आणि मस्त चहा वगैरे घेऊन काय संध्याकाळचं तर रुटीन काय असं नाहीच आहे, कारण की स्वयंपाक वगैरे पण दुपारीच झालेला होता, त्याच्यामुळे काही स्वयंपाक देखील करायचा नव्हता. आणि इथे बघा मी असा चहा गाळून घेतो. कोण असा चहा गाळून घेतं नक्की सांगा, कारण की मी चमच्याने ना चहा पावडर अशी पूर्ण गाळून घेते. त्यात काही चहा असेल तर वायाला जायला नको. मला सवयच आहे ती सवय माझ्या आजीची आहे, माझ्या वडिलांच्या आईची. ती अशीच करायची बाई. तर मला पण ती सवय लागलेली आहे, मी पण तसंच करते. आणि इथे मस्त मी जरा संध्याकाळचं निवांत असं चहा पीत बसली आहे, कोथिंबीर निवडत चालले. आणि थंडी असल्यामुळं काही जास्त काम पण सुचत नाही. त्यानंतर इथे मस्त संध्याकाळची मग मी सांजवात वगैरे करून घेतली. ही सांजवात खूप माझ्या आवडीची विषय आहे. चला तर मंडळी, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.